नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी। हत्या दरोडा खंडणीचे गुन्हे उघडकीस आणण्यास मोठं यश। नांदेड जिल्ह्याचे एसपी अविनाश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती दिली आहे। कंधार इथं एका महिलेचा खून करण्यात आला असून त्यातील आरोपीला कंधार पोलिसांनी अटक केली आहे, तर इंदाच्या नावानं खंडणी मागणाऱ्या आरोपीला देखील नांदेड क्राईम ब्रँचनं अटक केली। तसंच भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडनं मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सायबर सेलच्या वतीनं विविध नागरिकांचे चोरीस गेलेले मोबाईल हे पकडण्यात पोलिसांना यश आलं असून 125च्या वर मोबाईल आरोपींकडून हस्तगत करण्यात आले, तर आरोपींना अटक करण्यात आली आहे। नवीन वर्षाच्या अनुषंगानं पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की कोणी दारू पिऊ नये आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे। पोलीस प्रशासन आपल्या मदतीसाठी तत्पर सहकार्य ठेवेल, पण असा कुठलाही पाऊल नागरिकांनी आणि युवा पिढीनं उचलू नये जेणेकरून पोलिसांना कारवाई करावी लागेल, अशी देखील विनंती पोलीस प्रशासनानं नागरिकांना केली आहे। ग्रामीण हद्दीतील कवठा या ठिकाणच्या एका व्यापाऱ्याला 5 तारखेला एक मेसेज आला होता आणि संबंधित मेसेजमध्ये मी रिंदाचा शूटर आहे आणि मला 20 लाख रुपयाची खंडणी पाहिजे। जर खंडणी दिली नाही तर तुझे वडील कुठं राहतात, तुझी मुलं कोणत्या स्कूलमध्ये जातात आणि तू कोणत्या वेळेला घराच्या बाहेर पडतो, अशा पद्धतीचं धमकी वजा। जर पैसे दिले नाही तर तुझ्या घरच्यांना धोका आहे आणि ते पैसे मी सांगेल त्या वेळेत देणं गरजेचं आहे, अशा पद्धतीचे धमकी वजा मेसेज सुरू होते आणि हे मेसेज वारंवार चालू होते। या मेसेजच्या अनुषंगाने त्यानंतर 23 तारखेला संध्याकाळी 5 तारखेला पहिला मेसेज आला, त्याच्यावर पोलिसांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं, मात्र त्यानंतर कोणत्याही पद्धतीचे मेसेज नव्हते आणि 23 तारखेला परत संध्याकाळी मेसेज सुरू झाले। माननीय एसपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमची सर्व एलसीबीची टीम त्याचबरोबर सायबर टीम यांनी खूप महत्त्व आणि प्रयत्न करून याच्यामध्ये कारवाई केली आणि त्याच्यामध्ये संबंधित आरोपीला अटक केलेली आहे। सर, भाग्यनगर हद्दीमध्ये घरफोडीचे प्रकरण उघड झालं आहे, काय सर? भाग्यनगरमध्ये साधारण 5 घरफोड्या ओपन झालेल्या आहेत आणि याच्यामधला जो आरोपी होता हा आरोपी तसा रेकॉर्डवरचा आरोपी आहे आणि तो ऑक्टोबरमध्ये बाहेर पडला होता। या आरोपीवर पूर्वीचेही गुन्हे आहेत आणि संबंधित जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी खऱ्या अर्थानं निष्पन्न करून सीसीटीव्ही त्याचबरोबर इतर गोपनीय माहितीच्या आधारे निष्पन्न करून याच्यामध्ये साधारण 17 तोळे हे निष्पन्न करण्यात आलेले आहेत, ताब्यात घेण्यात आलेले आणि याच्यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे। कंधार येथे एका महिलेचा दगड टाकून खून करण्यात आला। संबंधित जो कंधारमध्ये जो मर्डर दाखल झाला होता त्या ठिकाणी माननीय एसपी साहेब, आम्ही स्वतः, आमचे एलसीबीची टीम, त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि त्याचबरोबर डीवायएसपी अश्विनी जगताप यांनी तात्काळ व्हिजिट केली आणि त्या मर्डरमध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या जागेवर आमच्या निष्पन्न झाल्या आणि त्याच्या आधारे आम्ही आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। संबंधित आरोपी हा त्याचा नातेवाईकच आहे, मात्र हे ठिकाण अशा ठिकाणी होतं की गावापासून जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आणि निर्जन असं स्थळ होतं, मात्र पोलिसांनी अगदी शिताफीनं हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि याच्यामधला आरोपी ताब्यात आहे आणि आरोपीने कबुली दिलेली आहे। NTV न्यूज मराठी, नांदेड।